नमस्कार, मी श्वेता. लोकवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील 10 प्रमुख ठळक बातम्या सत्य, स्पष्ट आणि सर्वात वेगाने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या टॉप 10 फास्ट बुलेटिनला आणि पाहूया राज्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आरक्षणाच्या मर्यादेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. ठाण्यात कचरा व्यवस्थापनावर निषेध. महानगरपालिकेच्या कार्यालय बाहेर कचरा टाकून एनसीपीने अपयशाचा जाहीर निषेध केला. अंबरनाथमध्ये तरुणावर 8 जणांनी तलवार आणि कोळ्याने हल्ला करून मारले. जुनी शत्रुवादाची शक्यता. राज्यात थंडीची लाट तीव्र. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात तापमान घसरले असून हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी केलाय. धुक्यामुळे वाहतूक प्रभावित. लातूर येथे अल्पवयीन मुलीला त्रास देत दोषारोपण करणाऱ्याला अटक. 20 तासांमध्येच न्यायालयात दोषारोप पत्र दाखल. उल्हासनगरात बागेश्वर बाबाच्या नावाने वयोवृद्ध महिलेची 24 लाखांची फसवणूक. 5 जणांना अटक. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर 21 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी. नागपुरात शालार्थ आयटी घोटाळ्यामुळे 8 महिन्यांपासून वेतन बंद असल्याने संतप्त शिक्षकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला घेराव घालत तीव्र आंदोलन छेडले. नोटरीवर झालेले जमीन व्यवहार आता कायदेशीर. 3 कोटी नागरिकांना मोठा दिलासा. मालेगावातील 3 वर्ष चिमुरडीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या. घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात काढण्यात आला मोर्चा. आरोपीला फाशी व्हावी नागरिकांची मागणी. आणि संभाजीनगरमध्ये सिडको पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. हरवलेले 101 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत. यासोबतच महाराष्ट्राचं फास्ट बुलेटिन इथेच समाप्त होत आहे. तुम्ही बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.